देवानां पिय पियदसी अशोक, देवांनाही प्रिय प्रियदर्शी अशोक, असा ज्याचा उल्लेख वेगवेगळ्या शिलालेखांमधून आपल्याला वाचायला मिळतो, ज्या नावाने जवळजवळ 100 ते 150 वर्ष जगभरातल्या इतिहास अभ्यासक पुरातत्व संशोधकांना भुरळ घातली, ज्याच्या काळात निर्माण झालेल्या धार्मिक वास्तू, ज्याच्या काळात निर्माण झालेले शिलालेख, ज्याच्या काळात निर्माण झालेले स्तूप, लेण्या, स्तंभ यांचा अभ्यास करत 1000पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, ज्याच्या कारकिर्दीचा उल्लेख केल्याशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, असा सम्राट अशोक. या सम्राट अशोकाच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती झाली. नवीन नवीन धार्मिक संकल्पना उदयास आल्या, नवीन धर्म उदयास आला, त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. याच अशोकाच्या कारकिर्दीमध्ये एक वेगळा संप्रदाय अस्तित्वात होता. ना तो बौद्ध होता, ना तो जैन होता, ना तो हिंदू धर्माशी निगडीत होता. हा एक वेगळा संप्रदाय होता. त्यानं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं. 200-250-300 वर्ष त्या धर्माचा प्रभाव या भारताच्या भूमीवर राहिला. नंतर इतिहासाच्या पानामध्ये हा धर्म कुठंतरी, हा संप्रदाय कुठंतरी विस्मृतीत गेला, नाहीसा झाला, लोकांच्या नजरेआड गेला. याच संप्रदायासाठी अशोकाने निर्माण केलेल्या काही धार्मिक वास्तू आणि त्यांचा इतिहास जाणून घेऊया आजच्या पुरा पर्यटन या सदरात. नमस्कार, माझं नाव केतन आणि आजच्या पुरा पर्यटनमध्ये आपण माहिती घेणार आहोत बिहारमध्ये निर्माण करण्यात आलेल्या 7 भारतात निर्माण करण्यात आलेल्या सर्वात पहिल्या लेण्यांविषयी, किंबहुना दक्षिण आशिया खंडामध्ये निर्माण करण्यात आलेल्या सर्वात पहिल्या धार्मिक वास्तूंविषयी. बिहार राज्यामध्ये बाराबर आणि नागार्जुन नावाच्या 2 टेकड्या आहेत. ग्रॅनाइटपासून तयार केलेल्या या टेकड्यांवर एकूण 7 लेण्या आहेत. त्यापैकी 4 लेण्या ह्या बाराबरच्या टेकडीवर आहेत, 3 लेण्या ह्या त्याच्या बाजूलाच असलेल्या नागार्जुन टेकडीवर आहेत. बाराबर आणि नागार्जुनी हे अलीकडच्या काळातली जरी नावं असले तरी इतिहासामध्ये या लेण्यांना वेगळ्या नावाने उल्लेखलं जायचं. त्याचे उल्लेख अशोकानेच करून ठेवलेल्या काही शिलालेखांमध्ये आपल्याला मिळतात. आणि अशोकाचे हे 2 शिलालेख बाराबर टेकडीवरच्या लेणी नंबर 2 आणि लेणी नंबर 3 मध्ये आपल्याला वाचायला मिळतात. या लेण्यांची नावं आहेत सुदामा आणि कर्णचौपार. याच्याशिवाय लोमसऋषी नावाची लेणी आहे, ज्या लेणीच्या बाहेर आपल्याला चैत्य विंडो किंवा चैत्य कमान दिसते, त्याच्यावर आपल्याला गजमालिका दिसते, त्याच्यावर आपल्याला छोट्या छोट्या स्तूपांची रचना दिसते. अभ्यासकांच्या मते या लेण्यांची निर्मिती ही इसवी पूर्व 257 म्हणजे अशोकाच्या राजकीय कारकिर्दीच्या 12व्या वर्षी या लेण्यांची निर्मिती झाली. कदाचित भारतात निर्माण करण्यात आलेल्या किंवा दक्षिण आशिया खंडात निर्माण करण्यात आलेल्या या सर्वात पहिल्या लेण्या आहेत असं अभ्यासक सांगतात. या लेण्यांमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या इतिहासामध्ये या लेण्यांना वेगळेपण देतात. त्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजीविक संप्रदाय. आजीविक संप्रदायासाठी इथे जवळजवळ 7 लेण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या आजीविक संप्रदायाची स्थापना केली मख्खली गोशाळा नामक एका व्यक्तीने. हा मख्खली गोशाळा इसवी पूर्व 5व्या शतकात ज्यावेळेस गौतम बुद्ध, भगवान महावीर या भारतभूमीवर होते, त्यावेळेस हा मख्खली गोशाळा नामक व्यक्ती भारतामध्ये राहून गेला, भारतात वावरला, त्याने त्याचा संप्रदाय या भारतामध्ये प्रस्थापित केला. अभ्यासकांच्या मते हा मख्खली गोशाळा नास्तिक विचारांचा होता. त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या पूर्वजन्मात केलेल्या कृत्य किंवा पूर्वजन्मात केलेल्या कृतींचा जो काही परिणाम असेल चांगला वाईट, तो तुम्हाला या जन्मात भोगावा लागतो. जन्म आणि मरण याच्या फेऱ्यातून तुमची सुटका नाही. तुम्ही कितीही धार्मिक उपासना केल्या, आध्यात्मिक उपासना केल्या, तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात तुमच्या नशिबामध्ये जे काही लिहिलेलं आहे तेच घडणार आहे. तुम्ही तुमचं नशीब बदलू शकत नाही, तुम्ही तुमची नियती बदलू शकत नाही. तुमचं पूर्ण आयुष्य जन्म आणि मृत्यू सोडला तर सर्व काही नियतीने ठरवलेलं असतं, त्यानुसारच तुमचं पूर्ण आयुष्य तुम्हाला जगावं लागतं. या विचारांवर चालणारा हा संप्रदाय अशोकाच्या काळामध्ये, या संप्रदायाने अशोकाकडे आपल्या संप्रदायाच्या अस्तित्वासाठी किंवा संप्रदायाच्या विचारांचा उपासना करण्यासाठी काही धार्मिक वास्तू निर्माण करण्याची मागणी केली. आणि अशोकाने बाराबरच्या टेकड्यावर या लेण्यांच्या निर्मितीसाठी दान दिलं. अशोकाने त्याच्या शिलालेखामध्ये या धार्मिक वस्तूंचा उल्लेख कुभा या शब्दाने केला आहे. या लेण्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावं जरी आज आपण दिलेली असली, जसं लोमसऋषी आहे, कर्णचौपार आहे, सुदामा आहे, गोपालिका आहे, ही सर्व नावं महाभारताशी निगडीत आहेत, तरीसुद्धा अशोकाच्या काळामध्ये या लेण्यांना वेगळ्या नावाने ओळखलं जायचं. जसं कर्णचौपार लेणीमध्ये असलेला अशोकाचा जो शिलालेख आहे, त्या शिलालेखामध्ये सुप्रियेक्षा या नावाने या लेणीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. इसवी पूर्व 3ऱ्या शतकामध्ये निर्माण झालेल्या या लेण्या या आजीविक संप्रदायासाठी निर्माण केल्या होत्या. पण
आजीविक संप्रदाय ज्यावेळेस ह्या भारतामध्ये अस्तित्वात होता त्याच वेळेस बौद्ध धर्मातला महायान आणि हीनयान नावाचा एक संप्रदाय या भारतामध्ये अस्तित्वात होता, या भारतामध्ये वावरत होता। त्याच्यानंतर आलेला महायान संप्रदाय आणि या महायान संप्रदायातल्या लोकांनी या आजीविकांचं नाव इतिहासातून पुसून टाकण्याचं काम केलं। अशोकाचे जे काही शिलालेख होते त्या शिलालेखांमधून जिथे जिथे आजीविक हा शब्द आलाय तो शब्दच त्यांनी इतिहासातून खोडण्याचं काम केलं। अशोकाचे हे शिलालेख ब्राह्मी लिपीतील आहेत आणि ब्राह्मी लिपीतल्या या शिलालेखांमध्ये केवळ आजीविक हा शब्द फक्त आपल्याला शिलालेखात खोडलेला पाहायला मिळतो। अशोकाने निर्माण केलेल्या या लेण्या भारतातल्या सर्वात पहिल्या लेण्या आहेत, ज्या आज बिहार राज्यातल्या बाराबर नावाच्या ग्रॅनाइटच्या टेकडीवर आहेत। आणि त्या लेण्यांचं काम एवढं सुंदर आणि अप्रतिम आहे। अंडाकृती आकार असलेल्या या लेण्या आणि या लेण्यांच्या भिंती एवढ्या प्रमाणामध्ये तासलेल्या आहेत, पॉलिश केलेल्या आहेत की आजही या भिंतींमध्ये आपण रिफ्लेक्शन सहजपणे पाहू शकतो। पुढे अशोकाचा नातू असलेला दशरथ त्यानेही 3 लेण्यांची निर्मिती बाजूलाच असलेल्या नागार्जुनी टेकड्यांवर केली। आजीविक संप्रदायासाठी लेण्यांची निर्मिती झाली आणि ही जी लोक चळवळ आहे ही लोक चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली की अशोकाच्या काळात खूप तुरळक म्हणजे जवळजवळ ह्या 4-5 लेण्या आणि इतर काही थोडेफार एक्झाम्पल जर सोडले तर अशोकाच्या काळात लेण्यांची अशी काही फारशी निर्मिती झाली नव्हती। अशोकाच्या काळामध्ये स्तूपांची फार मोठ्या प्रमाणामध्ये उभारणी झाली, जसं नागार्जुनी कोंडाचा स्तूप असेल, कनगनी हल्लीचा स्तूप असेल, आंध्र प्रदेशमधल्या अमरावतीचा स्तूप असेल, सांचीचा स्तूप असेल, सारनाथचा स्तूप असेल, बोधगयाचा स्तूप असेल, वेगवेगळ्या ठिकाणी अशोकाच्या काळात किंवा अशोकाच्या कारकिर्दीच्या नंतर 50-100 वर्षानंतर बऱ्याच ठिकाणी स्तूपांची निर्मिती झाली। पण महाराष्ट्रामध्ये स्तूपांपेक्षा लेण्यांना जास्त प्राधान्य देण्यात आलं। ते आपल्याला पाहायला मिळतं पुण्याजवळ असलेल्या भाजे, बेडसे, कार्ला, कोंढाणे, कोंडिवटे, ठाणाळे, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारी पितळखोऱ्याची लेणी, अजिंठ्याची लेणी, वेरूळची लेणी, घारापुरीची लेणी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्या या भारतामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली। अशोकाच्या काळात सुरुवात झालेल्या या धार्मिक किंवा स्थापत्यकीय चळवळीचं रूपांतर महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। भारतात निर्माण झालेल्या 1800 ते 1900 लेण्यांपैकी 900 ते 1200 लेण्या ह्या महाराष्ट्रात आणि या 900 ते 1200 लेण्यांपैकी केवळ जुन्नर तालुक्यामध्ये 150 ते 250 लेण्या आहेत। म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भारतामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात पहिल्या लेणीची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर पुढे 1500 वर्ष ही लेणी स्थापत्याची चळवळ भारतात कायम टिकून होती। जरी भारतामध्ये 3ऱ्या-4थ्या शतकानंतर आपल्याला घडवलेल्या दगडापासून घडवलेल्या मंदिरांचे पुरावे जरी सापडत असले किंवा बांधीव मंदिरांचे जरी पुरावे आपल्याला सापडत असले तरीसुद्धा इसवी सनाच्या 12व्या-13व्या शतकापर्यंत या महाराष्ट्रामध्ये लेण्यांची निर्मिती होत होती। आणि ज्याचं प्राईम एक्झाम्पल, सुंदर एक्झाम्पल वेरूळच्या जैन लेण्या, ज्या लेण्या नंबर 30 ते 34 या इसवी सनाच्या 10व्या ते 12व्या शतकामध्ये निर्माण करण्यात आल्या। म्हणजे बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देणारा अशोक, त्याचा परिवार आणि या अशोकाच्या काळामध्ये निर्माण झालेली पहिली धार्मिक वास्तू ही आजीविक संप्रदायासाठी होती, जो नास्तिक होता। हे एक प्रकारे इतिहासातलं विरोधाभासी दृश्य आहे, इतिहासातलं विरोधाभासी उदाहरण आहे। पण हाच भारताचा इतिहास आहे की जो वेगवेगळ्या संप्रदायांना, वेगवेगळ्या पंथांना, वेगवेगळ्या समाजातल्या घटकांना, वेगवेगळ्या धर्मांना त्यांच्या चालीरीती, त्यांच्या परंपरा, त्यांचं स्थापत्य, त्यांची कला हा सोबत घेऊन पुढे जातो। त्याचं उदाहरण ह्या अशोकाच्या काळात आपल्याला पाहायला मिळतं आणि पुढं जवळजवळ 1500 वर्ष ही लेणी स्थापत्याची चळवळ या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अशी ही गोष्ट आहे भारतातल्या पहिल्या लेण्यांची आणि त्यांच्या जन्माची। अनेक अभ्यासक वेगवेगळ्या प्रकारची माहिती या चॅनलवर देत असतात। जर तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलाच असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पुरा पर्यटनचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। आणि पुरा पर्यटनच्या या सदरामध्ये अजून कुठल्या कुठल्या ठिकाणांविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।